साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का आणि संघर्षाचे नाव गडांनो आहे शरद पवार। हे शाहिरी साथ चढलेले गाणे लोकसभेच्या वेळी तुफान व्हायरल ठरलं आणि पवारांचा पॅटर्न महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून शरद पवार पुढे आले। युती बहुमतात असताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून सत्ता काबीजही करून दाखवली। मोदी यांच्या प्रचाराचे मुद्दे चर्चेत असताना एक हाती महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने खासदार दिल्लीला पाठवले। आता तत्कालीन कारण आणि मतमतांतरे बाजूला ठेवून जरा मूळ मुद्द्याला फोकस करूया, तो म्हणजे पवारांचं राजकारण आणि होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुख्य दोन आघाडी आहेत। पहिली सत्ताधारी महायुती तर दुसरी शरद पवारांनी जन्माला घातलेली महाविकास आघाडी। महायुतीने आपण मुंबईत सगळे मिळून एकत्र लढू, बाकी महाराष्ट्रभर वेगवेगळे स्वबळावर लढू असं जाहीर केलं। पण महाविकास आघाडीच्या वतीने कोणताच निर्णय पुढे आला नाही आणि चर्चा झाली ती शरद पवारांनी मौन का बाळगलं याची। कारण ते जेव्हा मौन बाळगतात तेव्हा एक नवीन समीकरण जन्माला येतं, हा इतिहास आहे। राष्ट्रवादी अजित पवारांनी नेली, घड्याळही गेलं, पण पवार साहेब उद्धव ठाकरे सारखा आतताईपणा करताना दिसून आले नाही। तुतारी चिन्ह घेऊन राजकीय गणित बसवत गेले आणि दोन्ही पवारातून एकच असल्याच्या चर्चा सुरू झाल्या खऱ्या, पण एक हाती महायुतीत सत्तेत आली आणि चर्चा थांबल्या। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि भाजपकडून महायुतीची रणनीती जाहीर झाली। मुंबई महत्वाची असल्याने तिथे एकत्र लढूया, बाकी सर्व ठिकाणी स्वबळावर म्हणजेच ठाणे महानगरपालिका शिंदेची असली तरीही भाजप विरोधात जाऊन लढणार हे निश्चित। आणि पुणे अजित पवार यांच्यासाठी महत्वाचं असलं तरी भाजप विरोधात असेल। थोडं मागे जाऊन पाहिलं तर पवारांची गणित समजून घेतली। शिंदेना उपमुख्यमंत्री केल्यापासून त्यांच्या आणि शरद पवारांच्या गाठीभेटी वाढलेल्या दिसून आल्या। शिंदे नाराज असल्याच्या बातम्याही पेरल्या गेल्या, पण त्यावरही भाजपने ऍक्शन घेतली दिसून आली नाही। म्हणजे शरद पवार यांच्यासाठी शिंदे सेफ झाले। आता दुसरं समीकरण पाहू। अजित पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आहेत, पण कधीही त्यांनी शरद पवार यांच्या गटावर टोकाची टीका केली नाही। केवळ आम्हाला संधी मिळत नव्हती, पवार राजकारण चुकीचं करत होते एवढ्यावरच ते थांबले। अमित शहा यांनी भाजपला कुबड्या गरजेच्या नाहीत असं सूचक विधान केलं, त्यावरून आगामी काळात नारळ मिळू शकेल याची कल्पना आली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी स्वतःकडे घेतली असली तरी तळागाळातले कार्यकर्ते आणि शरद पवार यांना मानणारा समुदाय संख्येने मोठा आहे। स्थानिक पातळीवर समीकरण बसवण्यासाठी ते आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात का, तर याचं उत्तर स्पष्ट हो असं आहे। स्थानिक पातळीवर शरद पवार हे शिंदे आणि अजित दादा या दोघांना सोबत जाऊनही यशस्वी समीकरण बसवून भाजपला रोखू शकतात, या दाव्याला तथ्य आढळतात। आता दुसऱ्या बाजूला पवारांनी जन्माला घातलेलं महाविकास आघाडीचं प्लॅनिंग समजून घेऊया। हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना कार्यरत होती, तिला आपल्या पुरोगामी विचारसरणीची चादर पांघरण्यात पवारांनी यश मिळवलं। आता मूळचे पुरोगामित्व घेऊन चालणारे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत त्यांचाही नंबर लागतो। विधानसभेला अंतर्गत कुरघोडी ठाकरेंना भोवल्या, आघाडीचा धर्म पाळताना हक्काच्या जागा देखील गमवाव्या लागल्या। हिंदुत्व सोडून दिल्याने केवळ पुरोगामी मत मिळवणं मुश्किल झालं। त्यात पुरोगामी विचारांवर मिळालेल्या मतांमध्ये काँग्रेस आणि शरद पवार वाटे ठरायचे, त्यामुळे त्यांनी मराठी मुद्द्यांवरून हिंदुत्ववादी झालेले राज ठाकरे यांना जवळ केलं। महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना सुरुवातीपासून विरोध दर्शवला। परवा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फक्त इंडिया आघाडीमधील पक्षांची युती करायची असा निर्णय काँग्रेसने घेतला। हा निर्णय आता दिल्लीत हायकमांडला कळवला जाणार आहे। मात्र या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या युतीत मिठाचा खडा पडला हे स्पष्ट दिसतं। भाजप विरोधी सर्व पक्षांना देशात आणि महाराष्ट्रात मतचोरी किंवा दुवार मतदान हा मुद्दा हायलाइट करणं गरजेचं होतं। त्यासाठी सगळं एकत्र येऊन बोलणे महत्वाचे वाटल्याने प्रकृती अस्वस्थ असतानाही सत्याच्या सर्व भाजप विरोधी नेत्यांच्या मोर्चात सहभागी होऊन त्यांनी निषेध नोंदवला। त्यामुळे सारांश बघता शरद पवार यांनी खुबीने उद्धव ठाकरे यांना बाजूला सरसावत काँग्रेस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत स्थानिक पातळीवर समीकरण बसवताना आग्रही असल्याचं दिसून आलं। आता हे नवीन जन्माला आलेली समीकरण किती यश प्राप्त करू शकतील किंवा भाजपा या सर्वांवर कुरघोडी करून सत्ता स्थापन करण्यात यश प्राप्त करेल का, यावर तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।